नमस्ते सर्वांना. आपण आज परत सरिताच्या स्वयंपाकघरी आणि आपण आज काय करतोय? पनीर शिमला मिरची. पनीर शिमला मिरचीची भाजी करणार आहे. त्यासाठी आपण काय काय घेतलं? त्याच्यासाठी पण पनीर, हो आले लसूण पेस्ट, हो टोमॅटोची पेस्ट, कांदा, हो 2 हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरची, कोथिंबीर, मसाले हो आणि हे थोडं दूध. दूध दोन घेतलं चमच. थोडंसं. आणि तुपात तेल ठेवलं ना, तो थोडा वेळ. हो. राई जिरं टाकलंय आता. जिरं टाकल्यावरती हिरवी मिरची टाकायची, हिरवी मिरची, 2 कांदा, आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. थोडं शिजवून द्यायचं. आले लसूण पण कच्चे असते ना, तेव्हा थोडी शिजवून द्यायची, म्हणजे वास येते. नरम पडलं की झाले, जास्त शिजवायचं नाही, कारण कांदा त्या भाजीत दिसायला पाहिजे थोडा. हो आता आपण प्युरी टाकूया टमॅटोची. ते फक्त टमॅटोचं आहे. हो. आपण आता त्याच्याने तो लाल रंग पण येणार, तो पनीरच्या भाजीला येतो तो. आणि मसाले टाकल्यावरती येणार कलर. मसाला टाकूया आता आपण. हळद ह्याच्यात थोडीशीच टाकतात, म्हणजे कलर त्याचा वेगळा नाही होणार. टाकली आता 1 चमच टाकला आपण. घट्ट व्हायला लागला तिथे. कोथिंबीर थोडीशी टाकूया आधी, सगळी टाकली तरी चालते. त्याची शिजली की चांगली टेस्ट लागते कोथिंबीरची. सुकं झालं ना. ते शिमला मिरची टाकूया. अच्छा, पनीरला सगळ्यात लास्टला. हां, लास्टला जरा शिजून द्यायचे. पनीरला काही शिजायला टाइम नाही लागत. बटाटा पण टाकू शकतो याच्यामध्ये. पूर्ण भाजीमध्ये थोडा वेळ तेवढं बटाटा जरा टाकतो. आता 5 मिनिटांनी शिजून द्यायचे. अच्छा. 5 मिनिटं बघूया भाजीला. 3. ओके. फूड शिजले ना, एकदम नाही शिजून द्यायची, कारण पनीर टाकणार ते आपण शिजणार. आता पनीर टाकूया आपण. पनीर किती घेतलं सर आपण? 1 किलो. 1 किलो पनीर घेतलं.
छान दिसतंय. तर तिला शिजून घेऊया. 5 मिनिटं शिजवली. झालं की 3-4 मिनिटं तर झाले ना. 5 मिनिटं बघून ना. हो झाले जरा वरून ना थोडा गरम मसाला टाकला, वास छान येतो. सॉफ्ट झालं हो झाले आता. नाईस. आणि हे बरोबर आपली पनीर शिमला मिरचीची भाजी तयार आहे. आणि कशी वाटली तुम्हाला ही भाजी, आणि बरोबर तुम्हाला पुढे कुठची अशी रेसिपी बनवून हवी असेल. थँक्यू.